7 नहीं काफ़ी मालिक ये बिल्डिंग है, ये बनाया हुआ है, ये अपना बिल्डिंग है। और ये साइड से जो जगह दिखा रहा है ना, ये भी जगह इधर भी बिल्डिंग होने वाला है, ये कॉम्प्लेक्स इधर भी हो जाएगा। और ये जो पुराना वाला है ना, ये तो सब रेडी हो गया है, लोग यहाँ रहने के लिए भी आए हैं। और MSRD अप्रूवल है ये प्रोजेक्ट, ये गवर्नमेंट का अप्रूवल सब मिला हुआ है। तो जो बुकिंग आप करेंगे उसका फाइनल जो रेट है ना, वो भी आपको वीडियो में लिंक पे डाल के आपको मिल जाएगा वो भी। ये देखो पूरा है ना कंस्ट्रक्शन है, और अच्छा काम भी बहुत फंटेस्टिक है, वेरी गुड काम किया है, बिल्डर लोगों ने बहुत अच्छा काम किया है। और ये जो अपना साइट है वो ओल्ड पुणे रोड के नज़दीक ही लगत है। हमारा 2 साइड चल रहा है, आरिली में भी चल रहा है, और ये आजीली का जो कंस्ट्रक्शन दिखा रहा है ना, ये जो कोल टोका कंस्ट्रक्शन है पूरा। ये यहाँ भी आके आप है ना आपका हाथ का घर ले सकते हैं और बुकिंग आपका कर सकते हैं, क्योंकि ये न्यू पनवेल का एरिया है ये सब, और ये आजीली में है। दोस्तों ये सब जो दिखा रहे हैं ना, ये सब आपको भी पता चल जाएगा। और चलो आगे भी और आगे वाला देखेंगे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वास्तुरचना डेव्हलपरच्या कंपनीमध्ये स्वागत करीत आहे। हा आपला नंबर 7 डन म्हणून आपला प्रोजेक्ट चालू आहे। याच्यामध्ये 1 BHK 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 575चा एरिया बसून अवेलेबल आहेत। याच्यामध्ये तुम्हाला हवा तसा 1 BHKचा स्पेशियस एरिया भेटू शकतो। 2 BHKचा पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। 735चा एरिया म्हणून असणार आहे। त्याच्यामध्ये 2 BHKचा पण एक सॅम्पल फ्लॅट तुम्हाला मी दाखवणार आहे। याच्यामध्ये ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला गार्डन म्हणजे मम्मी पाहिजे पप्पाला अंधार पडला तर नाही दिसत, त्याच्यात क्लिअर दिसणार नाही। पप्पा चार्जिंग कमी आहे त्या फोनला। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रज्ञा निकम विराटनगरी आणि वृंदावन या प्रोजेक्टमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आता बघायला गेलं तर मी आता सध्या आरिवलीमध्ये उभी आहे। तुम्हाला मी आता विराटनगरी फेस 1 आपलं ऑलरेडी रेडी आहे, तिकडे पण दाखवणार आहे खाली। आता सध्या मी टेरिसवरती उभी आहे, तुम्हाला हा लोकेशन दाखवत आहे। आपला एक न्यू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टच प्रोजेक्ट असणार आहे। हे बघा, एक न्यू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आपला। पुढे MIT युनिव्हर्सिटी आहे। MIT युनिव्हर्सिटीपासून आपला एक न्यू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे टच प्रोजेक्ट आहे। त्याला 40 मीटरचा सर्व्हिस रोड आपला आता सँक्शन झालेला आहे। तो DPमध्ये आहे, डेव्हलपमेंट प्लॅनिंगमध्ये असणार आहे। मोठा 40 मीटरचा सर्व्हिस रोड येणार आहे आपल्याकडे। आता ही तुम्ही जी मेन एंट्री बघताय, आपली वृंदावन गेट असणार आहे। तिथे गेटच्या आतमध्ये आपल्याला एंट्री असणार आहे कॉम्प्लेक्समध्ये। आपल्याला सध्या ती सर्व्हिस रोड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता सध्या गावातल्या रस्त्यावरून यावं लागतं एंट्रीमध्ये। पण हा एकदा सर्व्हिस रोड झाला की तुम्हाला मेन एंट्री इथूनच असणार आहे। आता आपले विराटनगरी फेस 1 ऑलरेडी रेडी आहे, त्याचं पोझिशन आता आम्ही देणार आहोत नेक्स्ट मंथमध्ये। आता आपलं वृंदावन फेस 1 आपलं एक रेडी आहे। याच्यामध्ये आता एक 5-6 फ्लॅट फक्त अवेलेबल आहे, ते पण 1 BHK भेटतील तुम्हाला। 560चा एरिया, 560 एरिया भेटेल, 570चा एरिया आहे। आता तुम्ही बघायला गेलं तर आपली वृंदावन 2 नंबर बिल्डिंग, इकडे ही जी दाखवत आहे मी, ती वृंदावनची 2 नंबर बिल्डिंग आहे, G+7ची असणार आहे। त्याच्यामध्ये ऑलमोस्ट ऑल सगळे 1 RKच आहेत। 1 RK बघायला गेलं तर 380चा एरिया असेल, 250चा कार्पेट आहे। ही आपली वृंदावन L टाईपमध्ये जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ती वृंदावनची 3 नंबर बिल्डिंग असणार आहे। ती G+7ची आहे वृंदावनची। त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये गार्डन, किड्स प्ले एरिया, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम हे सगळे ॲम्युनिटीज आम्ही देणार आहोत तुम्हाला। हा आपला प्रोजेक्ट MSRDC अप्रूव्ड, रेडा अप्रूव्ड आहे। MSRDCचा फुल फॉर्म असणार आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। आपल्याला बघायला गेलं तर आपलं रोड टच प्रोजेक्ट आहे, असल्यामुळे MSRDCचा अप्रूव्ड आपल्याला भेटलेला आहे।
आता याच्यामध्ये पजेशनच्या बाबतीत आपल्या एक वृंदावनची ही जी 1 नंबरची बिल्डिंग आहे आपली रेडी, त्याच्यामध्ये आम्ही आता पजेशन देणार आहोत डिसेंबर 24ला. आणि जर बघायला गेला तर आपल्या अंडर कन्स्ट्रक्शनच्या ज्या बिल्डिंगी आहेत त्याचं पजेशन आम्ही 2 वर्षामध्ये देणार आहोत. मीन्स डिसेंबर 25पर्यंत तुम्हाला हातात पजेशन देणार आहोत. याच्यामध्ये 1 BHK 2 BHK अवेलेबल आहेत. 1 BHKचा एरिया तुम्हाला 555 पासून कमीत कमी 555 पासून एरिया इथे भेटणार. ते पूर्ण मोठ्यात मोठा 775चा एरिया इथे भेटेल. तुम्हाला हवा तसा एरिया 1 BHKचा इथे भेटेल. 2 BHKचा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. 935 835चा एरिया आहे. आणि हा प्रोजेक्ट आपला याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK 2 BHK भेटतील. रिझनेबल प्राईजमध्ये भेटणार आहेत. निगोशिएबल कॉस्ट असेल. तुम्हाला अधिक माहितीसाठी माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावे. धन्यवाद. जय श्रीराम मित्रांनो. आज 22 जानेवारी 2024. सर्वांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो. आज संपूर्ण भारत देश राममय झालेला आहे मित्रांनो. ही जी तुम्हाला समोरची जी बिल्डिंग मी दाखवतोय G+7ची बिल्डिंग आहे मित्रांनो. इथं खूप कमी फ्लॅट शिल्लक राहिलेले मित्रांनो. तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला इथं फ्लॅट मिळू शकतो मित्रांनो. ही त्याच्या पुढची एक बिल्डिंग बघा तुम्हाला दाखवतोय, त्याच्यात फ्लॅट आहे शिल्लक बघा. ही जी दाखवते ना ही बिल्डिंग, हे नंदनवनचं हे आपलं श्री वास्तुरचना डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. आणि ते तुम्हाला समोर दाखवलं त्याच्यात फ्लॅट तुम्हाला मिळून जातील. ह्याच्यात थोडेफार शिल्लक राहिलेले आहेत फ्लॅट मित्रांनो, सेल झालेले आहेत फ्लॅट. आणि जे तुम्हाला समोर जो कॉम्प्लेक्स दाखवतो आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये लोक राहायलासुद्धा आलेत. त्या लोकांना आपण पजेशन दिलं आहे. इथं काय काय तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे ते इथे समोर तुम्हाला दिसते. ती विठ्ठल मंदिरसुद्धा आता विठ्ठल मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो. आणि फेस पण चांगला मस्त ठेवलेला आहे बिल्डरनं. राईट साईडला 165 नंबर आहे. आणि हे समोर दिसते ते 166 नंबर आहे. आणि मध्ये फार मोठा पेसेस ठेवलेला आहे. हे इथून तुम्हाला जो रोड दिसतो आहे तो हा नवीन रोड आपण एक्सप्रेस हायवेला जोडलेला आहे मित्रांनो. तिथं समोरच आपलं एक वास्तुरचनाचं ऑफिस आहे, साईड ऑफिस आहे मित्रांनो. इथून एक गेट बनवलेला आहे. या गेटमधून सुद्धा आपल्याला एंट्री दिलेली आहे. आणि त्या गावाच्या त्या साईडनंसुद्धा आपल्याला गेट आहे. असे 2 गेट आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जो हा तुम्हाला जे दिसतं हे समोरचं हे बघा, हे हा संपूर्ण जो ढीग दिसतो आहे तर इथं आपलं बघा इथं कामकाज आपण करणार आहोत. हे जे संपूर्ण जो हा तुम्हाला जो दिसतो आहे ना, ही जी जागा दिसते इथं आपण लवकरात लवकर इथंसुद्धा आपण कन्स्ट्रक्शन चालू करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही त्वरा करा, जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला जेवढं आमच्याकडून सहकार्य तुम्हाला करता येईल तेवढं आम्ही तुम्हाला सहकार्य करू मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची तर तुम्ही कुठं जॉब करत असाल तर तुमच्या पेमेंट स्लिपा लागतात मित्रांनो. तुमचं उत्पन्न बघितलं जातं. त्याच पद्धतीनं उत्पन्नावरतीच तुम्हाला त्या बजेटवरतीच तुम्हाला घर घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. जरी कुठे व्यवसाय करत असाल तर ते तुमची आय टी फाईल बी असणं गरजेचं असतं मित्रांनो. तुम्हाला जर कुठल्याही बँकेचं लोनची सुद्धा आपण व्यवस्था करून देत असतो. गव्हर्नमेंट बँकेची व्यवस्था, तुम्हाला ज्या बँकेतून लोन हवं असेल त्या बँकेतून आपण लोन करून देण्याची पूर्ण आपलं ऑफिस सहकार्य करत असतं. आपलं ऑफिस आहे पनवेलचा बस डेपो, विजय शेल आणि त्याचबरोबर ऑरियन मॉलच्याच समोर आपलं वामनहरी पेटे ज्वेलरच्या पहिल्या मजल्यावरती तिथं आपलं ऑफिस आहे मित्रांनो. तुम्ही तिथं या ऑफिसमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं जाईल. तुम्हाला एक मुंबईमध्ये एक स्वतःचं घर मिळेल अशी व्यवस्था पण आपण करून दिलेली आहे मित्रांनो. आता हे तुम्हाला प्रोजेक्टची माहिती सांगायची झाली तर मित्रांनो, पनवेल स्टेशनपासून 6 किलोमीटरच्याच अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे. आपला प्रोजेक्ट आरिवलीमध्ये पण आहेत. मी काही इतर व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मी पोचवलेले आहेत मित्रांनो. आरिवलीमधलेसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवलेत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लगतच लागून इंडिया बुलच्या अपोजिट समोर आपलं प्रोजेक्ट आहे आरिवलीचं. विराटनगरी, वृंदावन तिथंसुद्धा आपले फ्लॅट शिल्लक आहेत. तुम्ही तिथंही फ्लॅट घेऊ शकता. ते पाठीमागं पण सुद्धा तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोचवलेलं मित्रांनो. आणि आपलं रेरा रजिस्ट्रेशन संपूर्ण कंप्लीट जे काही गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटी आहेत, म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत ते आपण रूल्स फॉलो केलेले आहेत मित्रांनो. MSRDC
अप्रूव्हलसुद्धा आहे हे प्रोजेक्ट, म्हणजे कुठं घाबरण्याचा कुठं भिण्याचा काही प्रश्न येत नाही आणि उद्भवतसुद्धा नाही मित्रांनो. तुम्ही अवश्य बिंदास न घाबरता न भीता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा राहायलासुद्धा येऊ शकता मित्रांनो. तुमच्या ज्या काही जीवनाच्या आवश्यकता ज्या काय आहेत गरजा, जवळच आपलं हॉस्पिटल आहे, आजिवली हायस्कूल आहे, शाळा कॉलेज सगळ्या फॅसिलिटी इथं आपल्याला आपण दिलेल्या आहेत मित्रांनो. आणि इथं गव्हर्नमेंटनंसुद्धा इथं सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत, शाळा दिलेल्या आहेत, गव्हर्नमेंटचं कॉलेज दिलेले आहे, पुन्हा अमेठी विद्यालयसुद्धा आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा पाहायला गेलं तर इथं शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला त्या सगळ्या फॅसिलिटी आहेत मित्रांनो. आपल्याला कुठं लांब जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जवळ सेडुंग फाटा आहे, वेलपड कॉलेज आहे, ते पण पूर्ण आपलं शिक्षण पूर्ण होण्याची सुद्धा सगळ्या तिथं व्यवस्था आहेत मित्रांनो. शेवटपर्यंत शिक्षण आपण तिथं वेलपडला सुद्धा घेऊ शकतो. हा मी तुम्हाला जे पाठीमागं व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे ते संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचले मित्रांनो. तर त्वरा करा, जेवढ्या जास्तीत जास्त लवकर तुम्ही येऊन इथं एक घर स्वतःचं घ्या मित्रांनो. आणि त्वरा करा, नाहीतर जे काय राहिलेले फ्लॅटसुद्धा शिल्लक राहणार नाहीत. आपण न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी आपली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्था या माध्यमातून ही आपलं श्री वास्तुरचना डेव्हलपर हे प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तिथलेसुद्धा ग्राहक आपल्याकडे भरपूर प्रचंड लोक येत असतात आणि घरं घेत असतात मित्रांनो. त्यामुळं इथं जेवढं तुमच्याकडून शक्य लवकरात लवकर व्हिजिट करता येईल तेवढी लवकर करा. आमच्याशी संपर्क साधा. आमचा नंबर तुम्हाला याच्यात दिलेला आहे व्हिडिओच्या आपल्या टायटलमध्ये सुद्धा व्हिडिओ देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला आपला नंबर देतो. तर त्वरा करा. माझ्याकडून काही बाय मिस्टेक काही 2 शब्द गेले असेल, सॉरी, क्षमा असावी मित्रांनो. तुम्हाला सगळं टायटल आम्ही तुम्हाला क्लिअर करून देणार आहोत. त्यामुळं धन्यवाद मित्रांनो. या आणि एक हक्काचं घर घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री वास्तुरचना डेव्हलपर्स येणाऱ्या संपूर्ण ग्राहकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, ही बिल्डिंग आहे G+7. इथं खूप कमी प्रमाणात फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो. त्वरा करा आणि लवकरात लवकर या आणि एक आपलं छोटंसं स्वप्न. मित्रांनो, श्री वास्तुरचना डेव्हलपर्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, ही बिल्डिंग आहे G+7 गोकुळ कॉम्प्लेक्स 2. हे संपूर्ण कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो. हे 165 आणि 166 त्या बिल्डिंगमध्ये लोकांनी पोझिशन घेतलेले मित्रांनो. आता इथं अम्युनिटीज काय भेटणार आहेत तेही तुम्हाला सांगतो. आपल्याला एक विठ्ठल मंदिर मिळणार आहे, मुलांसाठी खेळायला गार्डन आहे आणि पनवेल स्टेशन 10 मिनटाच्या अंतरावरती आणि बस डेपो पण 10 मिनटाच्याच अंतरावरती मित्रांनो. एअरपोर्ट 15 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आपलं शिवडी नावा कॉरिडोर तो सुद्धा जवळच आहे मित्रांनो. आणि मुंबईमध्ये जाण्यासाठी आपल्याला 20 मिनटाच्या अंतरावरती आपण 20 मिनटात आपण मुंबईला पोहोचू शकतो. नावा ते शिवडी 20 मिनटातच अंतरात आपण मुंबई गाठू शकतो मित्रांनो. मुंबईवाले जे काही ग्राहक असतील त्यांनीसुद्धा इकडं आपलं फ्लॅट घेण्याचा विचार करावा. नवी मुंबई ही 3री महानगरी बनते मित्रांनो. तिसऱ्या नवी मुंबई महानगरीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक मनापासून स्वागत मित्रांनो. या तुम्ही अवश्य एखादा सुंदर छोटासा फ्लॅट घ्या. तुम्हाला सगळ्या अम्युनिटी आपण देणार आहोत. आपल्याला 2 साईड चाललेत, आपलं आरिवलीमध्ये चालले, आजिवलीमध्ये चालले. या आणि फ्लॅट बुकिंग करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या ग्राहकांचं हार्दिक अभिनंदन. आणि मी माझ्या खाली व्हिडिओमध्ये एक माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. अवश्य त्वरा करा आणि कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर येऊन आपलं एक छोटंसं घर साकार करा. मित्रांनो, श्री वास्तुरचना डेव्हलपर्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, ही बिल्डिंग आहे G+7 गोकुळ कॉम्प्लेक्स 2. हे संपूर्ण कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो. हे 165 आणि 166 त्या बिल्डिंगमध्ये लोकांनी पोझिशन घेतलेले मित्रांनो. आता इथं अम्युनिटीज काय भेटणार आहेत तेही तुम्हाला सांगतो. आपल्याला एक विठ्ठल मंदिर मिळणार आहे, मुलांसाठी खेळायला गार्डन आहे आणि पनवेल स्टेशन 10 मिनटाच्या अंतरावरती आणि बस डेपो पण 10 मिनटाच्याच अंतरावरती मित्रांनो. एअरपोर्ट 15 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आपलं शिवडी नावा तो सुद्धा जवळच आहे मित्रांनो. आणि मुंबईमध्ये जाण्यासाठी आपल्याला 20 मिनटाच्या अंतरावरती आपण 20 मिनटात आपण मुंबईला पोहोचू शकतो. नावा ते शिवडी 20 मिनटातच अंतरात आपण मुंबई गाठू शकतो मित्रांनो. मुंबईवाले जे काही ग्राहक असतील त्यांनीसुद्धा इकडं आपलं फ्लॅट घेण्याचा विचार करावा. नवी मुंबई ही 3री महानगरी बनते मित्रांनो. तिसऱ्या नवी मुंबई महानगरीमध्ये सर्वांचं हार्दिक मनापासून स्वागत मित्रांनो. या तुम्ही अवश्य एखादा सुंदर छोटासा फ्लॅट घ्या.
तुम्हाला सगळ्या अम्युनिटी आपण देणार आहोत. आपल्याला 2 साईड चालले आहेत. आपलं आरिवलीमध्ये चालले, आजिवलीमध्ये चालले. या आणि फ्लॅट बुकिंग करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या ग्राहकांचं हार्दिक अभिनंदन. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये एक माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो. अवश्य त्वरा करा आणि कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर येऊन आपलं एक छोटंसं घर साकार करा. सुखमय सोसायटी, समृद्धमय सोसायटी. मित्रांनो, या समृद्धमय सोसायटीमध्ये आपल्या ईश्वराच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. हे जे कंस्ट्रक्शन आहे ते ओल्ड पनवेल सिटी, नवी मुंबई, आजिवली येथे आहे. मित्रांनो, तिथं आपल्याला एक हक्काचं घर हवं, घर शोधताय, अवश्य या. आम्ही तुम्हाला अवश्य सहकार्य करू मित्रांनो. आणि चांगल्या सोसायटीमध्ये, चांगल्या लोकांमध्ये राहायचं असेल, ते संस्कार पण चांगले आहेत. तर आपल्या आजिवलीला मोठा हरिनाम सप्ताह देखील भरलेला असतो. देवाच्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या अवश्य या आणि छोटंसं स्वप्नातलं घर घ्या. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला खाली, त्याच्यावरती संपर्क साधावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हाँ, ये हमारा ही कंस्ट्रक्शन है दोस्त, हमारा ही है. ये अपने नाना है ना, उनका है. तो आप तर हे जे प्रोजेक्ट आहे ती ओल्ड पनवेल पुणे एक्सप्रेस हायवे रोडला लागूनच प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, आपण या प्रोजेक्टमध्ये येऊन आपलं हक्काचं घर बुकिंग करू शकता. मित्रांनो, या अवश्य या. तुम्हाला चांगलं सहकार्य करू. वाटलं तर माझा नंबरही तुम्हाला देतो. आम्ही तुम्हाला कॉपरेट करू. हे प्रोजेक्टचं नाव आहे श्री वास्तुरचना डेव्हलपर्स. न्यू साताराच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट आपलं तुमच्या सेवेशी तत्पर आहे. आपण या प्रोजेक्टमध्ये हक्काचं घर घेऊ शकता. आता सध्याला ह्या प्रोजेक्टमध्ये जास्त लोकांनी घरं घेतल्यामुळं आता फ्लॅट पण कमी शिल्लक आहेत. त्वरा करा, लवकरात लवकर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा. तुमची इन्व्हेस्टमेंट कुठेही वाया जाणार नाही. मित्रांनो, अवश्य इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही मुंबईला राहत असाल तरी देखील या कंस्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करा आणि दिलेल्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण फॅमिली सहकार्य करू. हक्काचं घर तुम्हाला मिळवून दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार मित्रांनो, नका घालवू वेळ वाया, करावा विचार आणि करावा निर्धार पक्का, मिळवा हक्काचं घर. आज आपल्याला चांगल्या किमतीमध्ये मिळते. तर आपल्या आरिवलीमध्ये या तुम्ही. जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं आपण सहकार्य करू मित्रांनो. फक्त काय करा माहिती का, तुम्ही लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा. आज तुमचा फायदा आहे मित्रांनो. तुम्ही असा विचार करत असाल हे आम्हाला काहीतरी फालतू सांगतो आहे, असं काय नाही मित्रांनो. खरं ओरिजिनल मी सगळ्या गोष्टी सांगत असतो. भरोसा करणं न करणं ही सगळी तुमच्या मनावरती हे डिपेंड. हा किती वेळा सांगितलं असेल तुम्हाला की पुणे एक्सप्रेस हायवे हा, आणि तो ओल्ड पुणे रोड आहे, सर्व्हिस रोड होणार आहे. आणि हा एक्सप्रेस हायवेला जोडणारा रोड आहे. भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, उपलब्ध होणार आहेत मित्रांनो. याविषयी